नमस्कार, मास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालच ईद झालेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा. ज्या माझ्या मुस्लिम बहिणी आहेत त्यांच्यासाठी ह्या शुभेच्छा. आणि चला, रमजान ईदचा आपण शिरखुर्मा तर काल केलाच, पण आजही आपण करतो आहे खास तुमच्यासाठी, कारण काल शूट करता आलं नाही सणामुळे. तर आज आपण करूयात 1 लिटरचा शिरखुर्मा अगदी मुस्लिम स्टाईलमध्ये. तर त्यासाठी काय काय लागतं ते बघूया आपण. साहित्य बघा, दूध लागणार आहे. 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी तर, आणि तेही मी गरम करून घेतलेलं आहे. हे बघा, उकळून घेतले चांगलं, नेहमी आपण गरम करतो तसं. ड्रायफ्रूट लागणार आहे आपल्याला. तर इथं ड्रायफ्रूट आहेत ते मी सगळे तुपावरती तळून घेतलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट तुपामध्ये हे परतून घेतलं तरी चालणार. आम्ही एकत्रच असं. तर आपल्याला लागणार आहेत काही ड्रायफ्रूट्स. तर हे ड्रायफ्रूट्स आहेत ते आम्ही ईदच्या आधी 3 ते 4 दिवस आधी आम्ही हे तुपामध्ये तळून ठेवतो, फ्राय करून ठेवतो. तर तुम्ही आता थोडं करणार आहे, थोड्या प्रमाणात करणार आहे, तर तुम्ही डायरेक्ट तुपामध्ये शिरखुर्मा करायच्या वेळेस तुम्ही हे तळून घेऊ शकता. तर इथं काय काय आहे बघा. हे ड्राय खजूर आहे. खजूर म्हणजे खारीक. हे बघा, फोडून आपण असे लांब लांब त्याचे काप करून घेतलेले आहेत. हे चारोळे आहेत. आता ड्रायफ्रूट आहेत ते तुमच्या आवडीने किती घालू शकता तुम्ही. हे बदाम आहेत बघा, हे पण असे असे कापून घेतलेले आहेत आपण. हे काजू आहेत. हे बघा, हे काजू असे बारीक बारीक कापलेले आहेत. हे पिस्ते आहेत, असे कापून घेतलेले आहेत. याशिवाय घेतलेलं आहे केसर. ड्रायफ्रूट आहेत ते तुमच्या आवडीचे कुठलेही तुम्ही घालू शकता आणि किती घालू शकता. केसर थोडं लागणार आहे. याशिवाय आपल्याला लागणार आहे, हे बघा, ही खारकीची पावडर आहे, 2 चमचे घेतलेली आहे. वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे. ही खसखस आहे भाजलेली आणि थोडीशी मिक्सरवरती क्रश करून घेतलेली आहे. आणि हे आहे डेसिकेटेड कोकोनट आहे. तुम्ही खोबरं किसूनसुद्धा घालू शकता, पण हे जरासं मिळून येतं. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घालायचं. हे 2 ते 3 चमचे आहे. याशिवाय आपण घालायचं आहे खवा किंवा पेढे, पण आता माझ्याकडे खवा पण नाही, पेढे पण नाही आहेत, तर मी घालणार आहे मिल्क पावडर. हे बघा, 4 चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे 1 लिटर शिरखुर्म्यासाठी किंवा 1 लिटर दुधासाठी. तर इथं तुम्ही खवा घालू शकता किंवा पेढे असतील तर पेढेसुद्धा चालतं. तर चला सुरुवात करूया. याशिवाय लागणार आहे आपल्याला 2 चमचे तूप. आणखी ह्यामध्ये 2 पदार्थ महत्त्वाचे म्हणजे साखर आणि शेवई. तर शेवई आहे ती बघा अगदी बारीक आहे आणि ही मी तुपावरती भाजून घेतलेली आहे. एक छोटा बाउल भरून घेतलेली शेवई आहे. आणि साखर आहे ती पाऊण वाटी मी घालणार आहे. हे बघा, म्हणजे गोडाचं प्रमाण हे तुमच्यावरती अवलंबून असतं, तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता. शेवई आहे ती आम्ही म्हणजे कमी जास्त आपण करू शकतो. तर शिरखुर्मा आहे तो जर तुम्हाला असं थोडासा थिक पाहिजे असेल, घट्टसर पाहिजे असेल, तर शेवई तुम्ही जास्त घालू शकता. पण आमच्या थोडंसं असं लिक्विडी लागतो शिरखुर्मा, त्यामुळे मी शेवई जरा कमी वापरतो. तर मी एवढी एक छोटी वाटी भरून घेतलेली आहे. चला सुरुवात करूया. इथं मी भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती. ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहे मी. तुपाचं प्रमाण पण मी जास्त नाही ठेवत ह्याच्यामध्ये, कारण खूप असं तूप वरती आलं तर ते शिरखुर्मा पिता येत नाही आपल्याला. 2 चमचे तूप घातलेले फक्त. तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तूप गरम झालं की सगळे ड्रायफ्रूट आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालायचे. आता हे तळलेलेच आहेत, पण थोडंसं गरम करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही मनुके सुद्धा घालू शकता, पण मनुक्यामुळे शिरखुर्मा हा खराब होऊ शकतो, त्यामुळे मनुके आम्ही घालत नाही. ड्रायफ्रूट आहे थोडे परतले की 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तुम्ही फक्त दुधामध्ये सुद्धा करू शकता हे. आता ह्याच्यामध्येच आपण वेलची पावडर, खोबरं, खारीक पावडर वगैरे खसखस घेतली ना ती पण घालूया. थोडासा गॅस मोठा करायचा. साखर आहे ती पण घालूया.
गोड तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता. मी अर्धा ग्लास आणखी पाणी घालणार आहे याच्यामध्ये. मी आणखी थोडं पाणी घातलेलं आहे कारण शिरकुर्मा शिजतो म्हणजे आटला जातो नंतर ना. जर तुम्हाला नुसतं दुधामध्ये करायचं असेल तुम्ही डायरेक्ट दूध घातलं तरी चालणार आहे. आता मिल्क पावडर आहे, ही मिल्क पावडर आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं थंड दूध घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा उकळी आलेली आहे. आता आपण दूध घालायचं आहे. पूर्ण मी 1 लिटर दूध घातलेलं आहे याच्यामध्ये. थोडी मलाई आहे ते चांगली अशी मिक्स करून घ्यायची ह्याच्यामध्ये. तुम्हाला पाणी घालायचं नसेल तर बिन पाणी घालता तुम्ही फक्त दुधामध्ये सुद्धा करू शकता. आता याच्यामध्येच आपण मिल्क पावडरचं जे आपण केलेलं आहे मिश्रण ते घालायचं आहे. किंवा खवा असेल तर तो भाजून तुम्ही घालायचा आहे. तर ह्याच्यामध्ये पाव वाटी खवा घालायचा आहे तुम्ही. मिक्स करून घेऊया. याशिवाय आपण कंडेन्स मिल्क सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकतो. तर उकळी येऊ द्यायची ह्याला चांगली. ह्याच्यामध्येच आपण घालायचं आहे थोडं केसर किंवा केसर आहे ते तुम्ही गरम दुधामध्ये आधी भिजायला घालू शकता. उकळी येऊ द्यायची छान अशी. थोडंसं मी व्हाईट रोज इसेन्स आहे ते घालणार आहे याच्यामध्ये. आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालणार. हे बघा 2 ड्रॉप घालायचे आपल्याला. तुम्हाला आवडत नसेल नुसतं वेलची घातलं तरी चालतं. तर याच्यामध्ये आपण थोडंसं चवीला मीठ घालायचं आहे, किंचितचं अगदी. मिठाशिवाय कुठल्याही गोडाच्या पदार्थाला चव नाही, त्यामुळं चिमटभर मीठ घालायचं आहे फक्त. आता उकळी येईल. उकळी आल्यानंतर आपल्याला घालायचं त्याच्यामध्ये शेवया. हे बघा उकळी यायला लागलेली आहे. शेवई तुम्ही कमी जास्त करू शकता, आणखी घालू शकता थोडी जास्त. हे बघा उकळी आलेली आहे. वाफ लागते त्याच्यावर, त्यामुळे दिसत नाही. तर गॅस बारीक करायचं आहे आणि 5 मिनटं आपण चांगलं त्याला शिजू द्यायचं आहे. म्हणजे ड्रायफ्रूट्स आहेत, शेवई आहे, दूध आहे, सगळं साखर आहे ते एकजीव झालं पाहिजे. 5 ते 7 मिनटं छान असं बारीक गॅसवरती शिजू द्यायचं. शिरकुर्मा आपला तयार आहे. तर बघा शिरकुर्मा आपला चांगला 10 मिनटं चांगला शिजलेला आहे. हे बघा मस्त असं झालेलं आहे. जास्त असा घट्टसर नाही आणि खूप असा लिक्विडी पण नाही, पातळसर पण नाही, असा मस्त झालेला आहे. हे बघा किती छान सुगंध तर असला छान येतोय ना, मस्त अगदी. हे बघा मस्त झालेलं आहे. चला तर आता बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा हा शिरकुर्मा आहे तयार. मस्त असं झालेलं आहे. बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि छान अगदी मस्त, अगदी जास्त घट्टसर नाही आणि मस्त असा लिक्विडी पण आहे, असा मस्त असं झालेलं आहे. बघा बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटतं, इतकं छान झालेलं आहे मस्त अगदी. हे बघा नक्की ट्राय करा. बघा केसर, ड्रायफ्रूट्स, दूध मस्त अगदी त्याचं कॉम्बिनेशन तर आहेच आणि सगळ्याचा गोडवा असा त्याच्यामध्ये उतरला आहे, त्यामुळे एकदम छान असं मस्त लागणार आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली का ते नक्की सांगा. आवडली असेल तर पटदिशी आत्ता लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.
आपल्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. तर भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंट करून सांगत राहा.